नमस्कार. आज 6 डिसेंबर आहे. आज हायस्पीड चाचणी होणार होती. तर सध्या आपल्या स्टेशनवर आपली ट्रेन आलेली आहे, जी रेग्युलरची ट्रेन येते पहा. सध्या स्टेशनवर येऊन थांबलेली आहे. तर मित्रांनो, सध्या आपण ट्रेनमध्ये आहे. ही जी ट्रेन आहे जी बीड ते अहिल्यानगर कंटिन्यू रोज रुटीन चालू आहे ट्रेनचा. तर सध्या आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. सध्या सगळी ट्रेन पूर्ण रिकामी आहे आणि थोड्याच वेळात हायस्पीड जर चाचणी झाली तर आपण त्याचा पण व्हिडिओ बनवू. मित्रांनो, आता दुपारचे 12:30 वाजलेले आहे. पुन्हा आता उद्या होणार आहे, कारण की आपलं इंजिन जे आहे ते पुण्याहून निघलेलं आहे. तर ते आज संध्याकाळपासून तर इथं येणार आहे. सध्या स्टेशनवर अहिल्यानगरहून ट्रेन येऊन थांबलेली आहे आणि आज जी हायस्पीड चाचणी होणार आहे ती बहुतेक होणार नाही. तिथे विद्यार्थी बी येऊन थांबले आहे ट्रेनमधून. तर आपल्या इथं काही जण प्रवासी बी आले हायस्पीड चाचणी पाहण्यासाठी. कुठून आलेत? काय आज हायस्पीड चाचणी पाहायसाठी आलते का तुम्ही? तर एक हायस्पीड चाचणी होणार नाही, उद्याच्याला होणार आहे. पुणे डिव्हिजनहून जे इंजिन येणार आहे ते पुणे डिव्हिजनहून निघलं आहे. तर बहुतेक उद्या होईल चाचणी. उद्या एक 12-1 पाऊस तर होईल समजा. ट्रेन आपली इथं उभा आहे, जी दररोजची रेग्युलरची जी ट्रेन आहे ते, आणि हे पाहण्यासाठी बी आलते आपले हायस्पीडसाठी. व्हिडिओ आपण असंच हे करू कंटिन्यू. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बीडच्या स्टेशनवर ट्रेन आलेली आहे आणि थोड्या वेळात ही ट्रेन निघणार आहे अहिल्यानगरकडे. तर मित्रांनो, आपण सध्या परळीच्या साईडने आलो आहोत. ही परळीच्या साईडने पहा 2 बोग्या आणि त्या तिकडं आपलं बीडचं रेल्वे स्टेशन आहे. आणि ह्या ठिकाणी चावसा आहे. जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी बहुतेक ही आहे बनलेलं आहे. आणि ही इकडं इलेक्ट्रिक पॉवर हाऊस हे आहे. त्याला कर्मचाऱ्यांसाठी डबा आहे, पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. या साईडला क्रॉसिंगचे काम चालू आहे परळी साईडने, वडवणी साईड. आणि हे 2 आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याची जे हायस्पीड ट्राय होणार आहे त्याचा पण आपण व्हिडिओ बनवूच. तोपर्यंत धन्यवाद.